डेफिनेटली आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचा शंखनाद करताना पाहायला मिळतील दोन्ही संघ, कारण की 2 ओव्हरचा मुकाबला आहे, कुशल मुकाबला आणि कुशल मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय तर कोणाचा खेळ मात्र दर्जेदार राहताना पाहायला मिळेल. 2 बॅटर्स अक्षय कोल्हा आणि रोशन कांबळे. रोशन कांबळे मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दिला होता. पहिला बॉल धनेश, पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड आणि चेंडू उडवला सीमा रेखा पार. षटकार 6. आता तरी जो काहीतरी गिजो हातातल्या नाही ग पायातल्या गिजो आता तरी जो काहीतरी गिजो हातातल्या नाही ग पायातल्या गिजो. डेफिनेटली आपण पाहतो पहिल्याच बॉलवर जबरदस्त अटॅकिंग शॉट, अटॅकिंग क्रिकेट खेळले गेले मिस्टर अक्षय कोल्हा. मागच्या मॅच मध्ये होता 0, परंतु या वेळेला पहिल्या बॉलवर ठरला हीरो. जसं म्हणतात ना की शाम सूरज को ढलना सिखाती है, शमा परवाने को चलना सिखाती है, गिरने वालों को ही होती है तबलीग, लेकिन ठोकर ही तो इंसान को चलना सिखाती है. पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर दिलेला हा मोठा धक्का षटकार. मात्र या ठोकरमुळे आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र धनेश काय शिकतील का? धनेश वाघ आहेत, एक जबरदस्त टॉप ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण बघितलं. लेदर क्रिकेट खेळताना आपण देखील पाहिलंय. डेफिनेटली लेदर क्रिकेटला देखील आपण पाहू शकतो त्यांनी वेळ दिला. लेदर क्रिकेट देखील खेळलं गेलं. लेदर क्रिकेटचा भरपूर त्यांना फायदा देखील झाला आहे आणि सध्या तरी आपण पाहू शकतो की या वेळेला मग ते बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर अराउंड द विकेटने गोलंदाजी करताना यावेळेला मस्त टायमिंग झाला आहे. कव्हर क्षेत्राच्या दिशेने फिल्डर लांब आहे तिकडे. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केल्या गेले. दुसऱ्या धावेचा मनसुबा आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 ओव्हरच्या मॅचमध्ये माहिती आहे की किती धावा जोडायच्या आहेत आणि कसं क्रिकेट खेळायचं आहे. कारण की दोन्ही बॅटर आपण पाहिले तर दमखम आहे. दोन्ही बॅटरकडे आपण पाहू शकतो क्षमता आहे आणि क्षमतेनुसार क्वालिटी क्रिकेट मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर होताना पाहायला मिळेल. सध्याचं सत्र आपण बघितलं तर आहे दुपारचं आणि दुपारच्या सत्रामध्ये जसं आपण पाहिलं की ऊन तापले गेले तसंच खेळ देखील तापताना पाहायला मिळेल इथे मैदानाच्या आतमध्ये. खोल टप्प्यामध्ये चेंडूची हाताळणी केले. ब्लॉकरमध्ये हाताळण्याचा प्रयत्न होता, नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता इथे. मात्र मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं गेले तिकडे. इथे आपण पाहिलं तर बघा सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या सिंगलने वाढलेली पाहायला मिळते आपल्याला 9च्या घरामध्ये. 9चा प्रवास मात्र आतापर्यंत झालेला पाहायला मिळते. चेंडू 3 मध्ये आणि आणखीन 3 चेंडू आहेत. आता स्ट्राईक एंडकडे आलेत मिस्टर रोशन. रोशनला फुलटॉस चेंडूची मेजवानी आणि ही मेजवानी म्हणजेच फुल पैसा वसूल फटका. त्यांनी देखील पहिला चेंडू मात्र फेस केला आणि नुसता फेस करत नसताना तो चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. नीला नीला पान कसा उभरालं चल रे चल माझी. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ब्लॉक हॉलमध्ये यावेळेस आपण पाहू शकतो नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या पोचली गेली आपण पाहिले तर डोळ्याच्या समोर 15च्या घरामध्ये. चेंडू आपण पाहिले तर 5 फेकून झालेत. माहिती आहे की 2 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये जास्त धावा हाच मनसुबा असेल आपला. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये यावेळेला मनगटाच्या साईने चेंडूला खोदून काढलंय. सुशांत आहे तिकडे. चेंडूची फेकी, कॉलिंग चुकीचा थ्रो, खराब. हो सगळं काही चुकल्याला पाहायला मिळालंय. या वेळेला आपण पाहू शकतोय चुका आणि चुका. क्षेत्ररक्षकाकडून झालेल्या चुका, फलंदाजांकडून झालेल्या चुका. परंतु या चुकांचा मात्र फायदा व्हायला हवा तो झाला नाहीये. नुकसान व्हायला होतं ते देखील झालं नाहीये. म्हणजे सगळं काही गणित आपण पाहिलं तर बरोबरीने पाहायला मिळालंय. षटक मात्र पूर्ण झालंय. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावर धावा जोडल्या गेल्या आपण पाहिल्या. 17 धावा ज्या जोडल्या गेल्या आहेत. या 17 धाब्यांनी आपण पाहू शकतो एक छान सुरुवात मिळाली आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. तिकडे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि गावदेवी स्पोर्ट्स पोमन अशी मॅच आपल्याला नेक्स्ट पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहू शकतो की मंगलमूर्ती नागले वर्सेस आपण बघितले की आज जो गावदेवी पोमन संघ आहे तो आज आकाश मूर्ती या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. डेफिनेटली कारण की ज्यांच्या नावाने मात्र ही स्पर्धा मात्र आज आपल्यालाही पाहायला मिळते. आकाश आज आपल्यापर्यंत नाही आहेत परंतु याच संघाचे खेळाडू त्यांच्या आठवणी देखील आहेत आणि आज मात्र त्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या त्यांच्या नावाने खेळणारा पाहायला मिळेल. कारण आलेत बॉलिंग ट्रॅकवर.
त्यांचा बॉल पहिला पण तर चुका पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतात. तिथे चुका मात्र आहेत आणि त्या पकडल्या जातात बॅटरच्या माध्यमातून. संधी मात्र शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथेच आपण पाहिलं तर संधी मिळते. 2 धावा इकडे देखील जोडल्या गेल्यात. बघा हे धावा चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतंय, कारण की 2 ओव्हरमध्ये जर 20-25 प्लस झाल्या तर चेस करणं मात्र थोडं कठीण होताना पाहायला मिळेल. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाचे संगणक माझा आवाज पोहोचत असेल तर टॉस बॉक्समध्ये रटे आलेले आहेत आणि सहकार्य देखील केलंय. हा चेंडू आपण पाहिला तर क्रीजच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाला. यावेळी लडकरांचं मात्र नियंत्रण नव्हतं गोलंदाजीमध्ये, नियंत्रण चुकलं गेलंय आणि यावेळेला मात्र आपण बघितलं की तिथेच तर नियंत्रण मात्र मिळवण्याची संधी आता मात्र बॅटरला प्राप्त झाली आहे. मिस्टर अक्षय यावेळेला आपण पाहतोय एक चांगला फटका एक्झिक्यूट करेल का. फ्रीटचा चेंडू पाहतोय, फ्रीटचा चेंडू होता. पूर्णपणे आपण पाहिलं मेजवानी दिलंय परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फ्रीडला मात्र आपण पाहिलं उडवण्याचा मनसुबा होता. थोडंसं आपण बघितलं तर बॉडीचा वेध घेणारा चेंडू आणि तेच कारण आपण बघितलं की टायमिंग झालं नाहीये. नियंत्रण मात्र आपण पाहिलं तर चुकलं गेलं. तिथे आपण पाहिलं तर मात्र ही मेजवानी होती ती मिस केली गेली आहे आणि इथे टॉट स्वरूपाचा चेंडू त्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 डोळ्याच्या समोर आपण पाहतोय आणि या षटकामध्ये थोडंसं आपण पाहिलं तर मग आलेख हा उंचवण्याचा प्रयत्न केला जाईल. मनगडाच्या साहाय्याने समोरच्या दिशेने आकाश वाघ तिकडे फेम मध्ये कॅच आला होता आणि तो कलेक्ट केला होता. जोखीम होता या फटक्यामध्ये आणि ते महागात पडलं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि त्या हेलिकॉप्टर मध्ये आता मात्र थोडंसं इंधन कमी पडलंय हेच पाहायला मिळालंय आणि फलंदाज मात्र बाद. माझी सोबतीला धक्का महत्वपूर्ण लागतोय मैदानाच्या आतमध्ये. इनफॉर्म बॅटर तिकडे बाद होताना पाहायला मिळत. मिस्टर अक्षय मैदानाच्या आतमध्ये आता आलेले खेळाडू आपण पाहिले तर रोशन उंबरसाडा. मागच्या मॅच मध्ये 7 चेंडूमध्ये 30 धावा, काय जबरदस्त तुफानी ज्याने पारी खेळली गेली होती. बघा चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजेच काय तर सरासरी चांगले प्राप्त केले. डावकुरा लेफ्ट हँडेड बॅटर आहे. करणची मात्र रणनीती काय पाहूया. फुलटॉस समोरला मात्र एलिव्हेशन नाही आणि सुंदर कॅच मात्र तिथे पाहायला मिळते मिस्टर सुशांत वाघच्या माध्यमातून. बॅक टू बॅक विकेटचं पतन. फुलटॉस चेंडूची मेजवानी स्वीकारता आली नाही आणि धक्के बेधक्का डबल धक्का दे धक्का विकेट डाऊन. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. थँक्यू सो व्हेरी मच डिझेज. असं म्हणतात ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. अस्तित्व आपण पाहिलं तर मात्र निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, परंतु कोणाचं अस्तित्व निर्माण होईल इथे देखील पाहायला मिळेल मॅचमध्ये. धाव फलकावर थोडंसं नियंत्रण ठेवलं गेले. 20 वर धाव फलकावर लगाम लावला गेलाय. 2 चेंडू असतील या इनिंगचे. खेळण्यासाठी नवीन बॅटर मिस्टर सचिन. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन कांबडी आलेत. रोशन कांबडी 2 कांबडी ब्रदर्स आहेत आणि ग्रेट फिनिशरची भूमिका पूर्ण करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये रोशनने केली होती, ते आता बाद झालेत. हा बॉल असेल हॅट्रिक. हो धीमा टाकला थोडासा आपण पाहू शकतो. चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन गरज आहे असं म्हणतायत ना की बदल ही काळाची गरज आहे आणि या वेळेला गोलंदाजाला त्या बदलाची गरज लागली आहे. कारण की कमबॅक करणं गरजेची बाब होती. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर मार पडल्यानंतर करणने ते आपण पाहिलं सावरलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेल्या होत्या. सतरा गेल्या होत्या. या वेळेला पाहिलं आपण तर पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू. फिल्डर आले होते, दूरचे प्रयत्न होते. 30 यार्डच्या घेऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतो. धावा तर जोडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहूया आपण किती धावा जोडल्या गेल्या आणि किती नाहीये. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, आणखीन एक्स्ट्रा जवळजवळ 2 तर आल्या होत्या. तिसरी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहतोय काय नेमकं झालंय काय, तर नक्कीच तिसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही ते देखील निरीक्षण केलं जाईल.
किती आले 22 झाले ना अजून 2 तिसऱ्याला आउट झाला ना बघा फलंदाज मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत आणि तिकडे आपण पाहिलं तर 22 धावा झाल्यात आणि 23 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी असेल. टॉसबॉक्सच्या दिशेने आपण वळूया. तिथे टॉस हा केला जाईल. देवेंद्रजी भोसकर साहेबांना विनंती करतोय साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. एका बाजूने मंगलमूर्ती नागले आणि दुसऱ्या बाजूने स्वर्गीय आकाश स्मृती पोमन. हा मॅच आपण पाहतोय. दोन कॅप्टन कोण कॉल देतोय नागले टीमच्या माध्यमातून कॉल काटा असा कॉल येतोय छापा साहेब नक्कीच आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर बसा. साहेबांचे आभार. जाऊया पोमन संघाच्या बाजूने तुम्ही टॉस जिंकलाय डिसाईड काय करणार इकडे क्षेत्ररक्षण तुमचं घरेलू मैदान आहे. तुमच्या घरेलू मैदान इथे प्रॅक्टिस करता सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ऑल इन वन सगळ्या माहिती आहे. काय वाटते तुम्हाला की क्षेत्ररक्षण आणि तुम्हाला किती बेनिफिट मिळेल या मैदानाचा काय वाटते तुम्हाला गोलंदाजी कशी राहू शकते तुमच्या इथे गोलंदाजी चांगली करायला या मैदानावर तुम्ही नेहमी सराव करतायत म्हणजे घरचं मैदान आहे. स्वतःच्या मैदानावर खेळताना आपले समर्थन जास्त आहेत. प्रेशर असेल का तुमच्यावर या मॅच मध्ये नाही काय नाही प्रेशर नसेल परंतु आज आपण बघितलं की स्वर्गीय आकाश मूर्ती चषक पाहतोय आणि त्यांच्या आठवणीमध्ये तुम्ही खेळताय. आज संघाचं नाव देखील ते आहे परंतु ज्याप्रमाणे आकाशाचं तुमच्या संघासाठी किती योगदान राहिलं होतं खास करून खूप चांगलं होतं. डेफिनेटली तुम्हाला शुभेच्छा देतोय. व्हेरी ऑल द बेस्ट. नागले टीमकडे जाऊया आपण. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं इकडे क्षेत्ररक्षण तुम्हाला बॅटिंग करायची. पोमनचं घरचं मैदान आहे. या मैदानावर खेळतात. या मैदानावर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यांच्याशी सामना म्हणजे तुमच्यावर किती एक्स्ट्रा प्रेशर असेल का या मॅचमध्ये काय नाही प्रेशर म्हणजे तुम्ही फ्री माइंडने क्रिकेट खेळणार. आज फायनल डेचा दिवस आहे. मग जेव्हा तुम्ही जवळजवळ आपण बघू शकतो फायनल डेच्या दिवसामध्ये फक्त 3 किंवा 2 ओव्हरची मॅच आणि इतर काय बघितलं तर 3 ते 4 म्हणजे किती फरक असतो मॅच खेळण्यामध्ये तिथे खूप फरक असतो. डेफिनेटली तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. व्हेरी ऑल द बेस्ट. या मॅचसाठी आपण पाहतोय की नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय आकाश मूर्ती पोमन अगेन्स्ट मंगलमूर्ती नागले. ही मॅच पाहणार आहोत परंतु मैदानाच्या आतमध्ये 23 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि ते कशा प्रकारे चेस केलं जात आहे त्याचं हवतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येतोय जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी कशा प्रकारे मात्र आता बॅटिंग हाताळली जाईल केली जाईल. पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय दिलेला इशारा. सुशांत वाघ आणि धनेश वाघ 2 टायगर्स आणि हे 2 टायगर्स आपण पाहिलं तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये. पहिला बॉल वाघाची दहाड कोदला पहाड आणि पाहतोय आपण मिस्टर सुशांत वाघच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार 6. पोरी माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट माझे हरी खेळला ये काहीतरी बघितलं ना आपल्याला सेम चित्र बघायला मिळालं कारण की जेव्हा विघ्नार्थ जिथे आपण पाहिलं सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे हा संघ आपण बघितला ना बॅटिंग करत होता पहिल्या बॉलवर षटकार ठोकून अकाउंट ओपन केलं होतं तसंच इथे पाहायला मिळालं. शारजा संघ पहिला बॉल फेस करतो आणि सुशांत त्यानेच पहिला षटकार ठोकलाय म्हणजेच काय मॅच बरोबरीचा होईल. सुशांत आहे नावामध्ये शांत आहे परंतु मैदानामध्ये शांत राहणारा खेळाडू नाहीये. इरादे स्पष्ट आहेत त्याला माहिती आहे माझा रोल काय आहे ॲज अ ओपनर. यावेळेस पाहिला आपण स्लॉक करण्याचा प्रयत्न लेगवरचा चेंडू होता मिस केली जाते. फेवरेट शॉट आहे सुशांत याचा आणि नक्कीच तो मात्र एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु दिशाहीन चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा मात्र मिळेल. धावसंख्या पोचली जाते 7च्या घरामध्ये. 23चं लक्ष आहे. डेफिनेटली आपण पाहिलं सुशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत वाघाची दहाड घेताना पाहायला मिळेल. चला आम्ही सगळ्या पोमन संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय. ओहो या वेळेला चेंडू पाहिला आपण तर फुल होता परंतु धीमा होता मिस केले थोडं लवकर केले. यू मिस बट आय वेटली डेफिनेटली हिट आणि पाहतो या वेळेला फलंदाज बाद. तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट
इथे स्वर्गीय आकाश मूर्ती पोमण टीमचे जे सगळे खेळाडू आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण मंचाच्या समोर या, एकत्रित व्हा, कारण की नेक्स्ट मॅच तुमचा आहे, त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. त्यामुळेच राहुलजी अंधेर यांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकत्र या. विकेट डाऊन झाले. सुशांतचे इरादे स्पष्ट होते, मात्र त्या इराद्यांना पाडलं आकाश वाघ मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पाहिला आपण तर थोडासा नियंत्रणाच्या बाहेर पाहायला मिळतोय. दिशा चुकलेली पाहायला मिळते. एक्स्ट्रा आपण पाहिली तर मग वाढेल. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 8 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण असं डोळ्याच्या समोर. मॅच जिंकण्यासाठी डू ऑर डाय, करूया मरो. उडवलाय आकाशने, झेप घेण्याचा प्रयत्न. फिल्डर तिकडे, परंतु फिल्डरच्या मस्तक वरून दस्तक. चेंडू सीमारेखा पार आणि आकाशने मैदानाच्या आतमध्ये आलेला आल्या ठोकलेला षटकार 6. चला बॉल हवाय मैदानाच्या आतमध्ये. बॉल देखील पूर्वा. धावसंख्या पोहोचली गेली 14च्या घरामध्ये. नेमकं काय झालंय तर कसं झालंय, जे पण काय झालंय तर जबरदस्त. 9 चेंडू आणि 9 धावा आता हव्या असतील जिंकण्यासाठी. आकाश वाघ, सुशांत वाघ, धनेश वाघ आपण बघितलं तर हे वाघ ना एकापेक्षा एक आहेत. आणि आतापर्यंत सुशांत याचा आपण बघितला होता खेळ, त्यात नंतर आकाशांचा खेळ पाहिला. मॅच आपण बघितलं तर सोपी गेली आहे, कारण की 9 चेंडू आणि 8 धावा. 23चं लक्ष होतं, असं वाटलं होतं की एक चांगला स्पेल बघायला मिळेल गोलंदाजाचा, परंतु तसं नाही झालं. फुलटास पुन्हा एकदा, परंतु यावेळेला मिस टायमिंग पाहायला मिळते. फिल्डर तिकडे, जो किंबारा शॉट होता आता मात्र आपण पाहिलं तर आकाशाने केलं गेले बाद. ही विकेट मात्र मॅच मध्ये आणण्याचं कार्य करेल का? या विकेटने मात्र आपण पाहिलं बिलकडी संघ कमबॅक करेल का? कमबॅक तर करावंच लागेल, कारण की ही बॅटिंग करणारा टीम मात्र तुम्हाला सहज संधी देणार नाही. तुम्हाला संधी बनवावी लागेल आणि संधी बनवून हातात राहा. इथे कमबॅक होईल की नाही ते देखील पाहूया. जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. वारा घुमा है बायांका, गाना बजाओ देवींका. नाचेगी सारी रात बाया माझे खेळेगी सारी रात. नाचेगी सारी रात, बाया माझ्या केलेगी सारी रात. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत मिस्टर आशिष. आकाश टोकरे यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. पलाटपाडा संघाचे खेळाडू आकाश टोकरे. हो मागे नेमकं झालंय काय तर मिसफील्ड झाली आणि त्याचा मात्र फायदा मिळायला हवा होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं कमी पडलंय. आणि नेमका जो खेळाडू आला होता आशिष मैदानाच्या आतमध्ये, त्याचे प्रयत्न होते जास्तीत जास्त धावा लुटण्याचे, परंतु ही नाहक धाव घेण्याचा प्रयत्न होता. मिसफील्डवर मात्र तिथे धाव कमी आणि धोका जास्त असतो, तिथे एक मिळाली होती पण दुसऱ्याचा मोह मात्र आवडला नाहीये. आणि इथे आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाले. मॅच जिंकण्यासाठी आपण बघितलं तर गरज आहे 7 चेंडू आणि 7 धावेंची. विकी उराड यांना मी रिक्वेस्ट करतोय की आपण या. आम्हाला स्कोरिंगची भूमिका नेहमीच ते पूर्ण करत असताना चांगलं एक सपोर्ट रोल म्हणून ते पूर्ण करतायत. विकीचे उराडे कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचं चांगलं स्कोरिंग जे आम्हाला लाभलं गेलं होतं. आमचे ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर 7-7 बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॅटर करण. हो सुंदर चेंडू, काय जबरदस्त कमबॅक, परंतु हो पंचांनी सांगितलं की दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आहे. चेंडू तर मात्र आपण पाहिला तितकाच वेगवान होता. इथून असं चित्र दिसत होतं की चांगला आहे की काय, परंतु पंचांच्या नजरेत हा खराब चेंडू होता. 6 धावांची गरज, 7 चेंडू आणि 6 धावा.
मुकाबला आपण पाहिलं तर मग थोडासा सोपा केलाय परंतु संपलेला नाहीये मित्रांनो. मॅच आहे, क्रिकेट आहे. बॅट फिरवली आहे, बॅट चीनर एज पाहतोय आपण. फाईलेच्या दिशेने फिल्डर तैनात आहे, चेंडूला स्टॉप करतात तिकडे. एक धाव जोडली जाईल. पाटर पाहिलं आपण करणच्या माध्यमातून. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली गेली आहे 18 च्या आकड्यावर. बघा लक्ष 23 म्हणजेच 6 चेंडू आणि 5 धावा हे टार्गेट असेल डोळ्याच्या समोर. 6-5 मात्र तितकं जास्त कठीण गेलं नाही पाहिजे, परंतु गोलंदाजी हा प्रश्न असू शकतोय. गोलंदाजी जर छान झाली ना तर डेफिनेटली तुम्ही डॉमिनेट करू शकताय, परंतु इथे डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का तुम्हा आम्हा सर्वांना? प्रत्यक्षात कशा प्रकारे धावा चेस केला जात आहेत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक डीजे वाला ब्रेक. बघा पाहिलं आपण तर मग 10 म्हणजे तेच आपण पाहू शकतोय की नेमका काय झालंय. कारण की बेलकडी टीमने 17 जोडल्या होत्या आणि आपण पाहिलं तर मग इथे सारसा टीमने 18 जोडल्या आहेत, परंतु 10 चेंडूंचं ते षटक पाहायला मिळालं. महेंद्र कोल्हा बॉलिंग ट्रॅकवर 6 मध्ये 5 रोखायच्या. डिफेंड केला जाऊ शकतायत, परंतु त्याच्यासाठी तशी गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आपण समोर करण. प्रेशर असेल बघा, कारण की इथे एक एक चेंडू आहे ना एक चांगल्या स्वरूपाचा आणि नीट फेकावं लागेल. इथे मॅचला जर वाचवायचं आहे ना तर विकेट टेकिंग आणि जास्त जास्त डॉट चेंडू हाताळावे लागतील महेंद्र या गोलंदाजाला. करणच्या समोर पहिला बॉल तर उडवला हवेत आहे. झेलची दरकार असू शकते. झेल मात्र पकडला जाईल रोशनच्या माध्यमातून आणि फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट. विकेट डाऊन झाले. धनेश बघा हा विचार करतात. ओपनिंगला आलेले खेळाडू आहेत मिस्टर धनेश, पण ते नेमकं झालंय काय की त्यांना स्ट्राईकच मिळत नाहीये. ठीक आहे, जवळजवळ आपण पाहू शकतोय ना की इथे मॅच जिंकण्यासाठी 5-5 वाला हा मुकाबला आहे. 5 मध्ये 5. तो एक चांगला फटका मॅच फिनिश होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये आता आलेत मिस्टर अभिषेक गांगडा जे बॅटिंग करण्यासाठी. क्रम त्यांचा पण पाहिलं तर मग 6व्या नंबरवर आलेत बॅटिंग करण्यासाठी. समीकरण तितकं कठीण गेलं नाही पाहिजे, परंतु बनवले. बघा पहिल्या बॉलवर विकेट मिळाले ज्याची गरज होती. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने प्रेझेंट माइट, परंतु हो नक्की झालंय काय? कॅच सुटलाय. कॅच पकडायला हवा होता. कॅच आहे की मॅच आहे? डेफिनेटली आपण पाहू शकतोय अभिषेकवर नाराज होता. दुसऱ्या बाजूने धनेश आणि शतरक्षकावर नाराज होतील मात्र आपले कॅप्टन. का? कारण की हा कुशल कॅच होता. या कॅचला पकडला असतं तर आपण मॅच मध्ये येऊ शकलो असतो, परंतु कॅच सुटलाय, हातातून निसटलाय. मॅच सुटलाय की काय? डेफिनेटली हेच म्हणू शकतोय, कारण की धाबा मिळाल्या तिकडे 2. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर मग 4 चेंडू आणि 3 धाबा. 4-3 वाला हा मुकाबला पाहायला मिळतो डोळ्याच्या समोर. नागपूरला या वेळेला पाहिलं आपण तर पंच केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये टीपमध्ये तैनात खेळाडू. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. उशिराने फेकी आले, त्याचा फायदा मिळालाय. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातात. धनेश पुन्हा एकदा नाराज होताना पाहायला मिळतात, कारण की इकडे आपण पाहू शकतोय की आणखी एक धाव घेण्याचा त्यांचा मनसुबा होता आणि तेच कारण आपण पाहू शकतो. बॉडी लँग्वेज मात्र दिसून आलं, परंतु अभिषेक जास्त लांब गेले होते. आता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. मॅच आपण पाहू शकतो की पूर्ण हातामध्ये आलाय, परंतु संपलेला नाहीये. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण की या जर जसं चेंडूमध्ये आपण पाहूया तर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण की 3 चेंडू आहेत, परंतु पहिले 2 चेंडू जर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच न्यायचं असेल तर हे 2 चेंडू चांगले फेकावे लागतील. थर्ड मॅनला आपण पाहिलं तर पुढे आणलं गेलं काहीतरी आपण पाहू शकतो. पॉईंटला, त्यानंतर कव्हरला, घेऱ्यामध्ये, शॉट मिडॉनला देखील आपण पाहिलं तर वरामध्ये. बॉल पाहिला आपण तर दिशाहीन. मॅच मात्र इथेच पाहिली तर मग फिनिश होताना पाहायला मिळते. मॅच जिंकली गेली चंदू घासफूट सारचा टीमने. अभिनंदन सारचा टीम. आणि टीम पाहिली सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. चांगलं क्रिकेट खेळलं तुम्ही. डेफिनेटली पहिल्या ओव्हरमध्ये चांगलं केलं होतं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी जो पाहायला मिळाला. प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय ते दर्शवलं जाते, कारण की 5 धावेंचा जो स्पेल पाहायला मिळाला होता
मिस्टर करण या गोलंदाजाचा 2 विकेट 5 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करामध्ये